तर तिकडे ज्या नवाब मलिकांमुळे महायुतीमध्ये तणाव निर्माण झाला त्यांच्यावर अजित पवारांनी मुंबई महापालिकांची पूर्ण जबाबदारी टाकली। मलिकांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने तातडीची बैठक घेतली। या बैठकीला झिशान सिद्दीकी आणि सना मलिकही हजर होते। मुंबईत महायुती म्हणून लढण्यास विरोध होत असताना पुढील रणनीती नेमकी काय असणार यावर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे। तर अजित पवारांनी मलिकांबाबत घेतलेल्या निर्णयावर महायुतीमधील मित्रपक्षांकडून कशी नाराजी व्यक्त करण्यात आली तेही पाहूया। भारतीय जनता पक्षाची भूमिका आमच्या वरिष्ठांना आम्ही सांगितली। आमचे अध्यक्ष अमित साटवे बोलले, नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं नेतृत्व करून निवडणुकीला येणार आहेत हे समोर आलेलं आहे आणि त्यामुळे अशा राष्ट्रवादी बरोबर आम्ही नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीशी आम्ही युती करू शकत नाही। जी भारतीय जनता पार्टीची जी भूमिका आहे तीच भूमिका आम्ही स्पष्ट केली होती। त्यामुळे तीच भूमिका ठेवून नवाब मलिक जर मुंबईचं नेतृत्व करत असेल तर आम्ही कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादीची बरोबर युती करणार नाहीये। जी भारतीय जनता पार्टीची जी भूमिका असेल तीच भूमिका आमची असणार आहे आणि आम्ही महायुतीच्या माध्यमातून मुंबईचा महापौर कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी मराठी महापौर त्या ठिकाणी आम्ही बसवणार। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जर नवाब मलिक असतील तर या युतीमध्ये या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सामील होणार नाही। नवाब मलिक यांच्यावरती गंभीर अशा प्रकारचे आरोप आहेत आणि त्यांच्याबरोबर कोणतीही युती भारतीय जनता पार्टी करणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुद्धा भारतीय जनता पार्टीकडे युतीसाठी प्रस्ताव गेलेला नाही। त्याबाबतचा जे काही निर्णय घ्यायचा आहे ते दादा घेतील, आमचे वरिष्ठ नेते घेतील आणि त्या निर्णयाच्या नंतर अंतिम निर्णय ठरेल। परंतु भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यावर टीका करत असतील तर त्याने सुद्धा स्वतःच्या नेत्याच्या गिरेबांमध्ये झाकून बघण्याची खूप गरज आहे। ज्या ठाकरे बंधूंच्या युती